जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो। आणि आज देखील आपण येणाऱ्या पुढील भागाचा जबरदस्त रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जानकी ऋषिकेशला म्हणत असते, मी सगळं काही सिद्ध करणार आहे, त्यासाठी हे प्रॉपर्टी प्रकरण थोडंसं पुढे ढकला ना। यावर ऋषिकेश म्हणतो, हे आता शक्य नाही, मी सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि एकदाच काय तो निकाल लागून जाऊ दे। व त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं सर्व रणदिवे कुटुंब एकत्र असतं। तेव्हा सौमित्र म्हणतो, मुळात मला हे काही पटतच नाही। यावर जानकी म्हणते, हो मला देखील हे पटत नाहीये। यावर सौमित्र म्हणते, तुला जर हे पटत नसेल तरीही हे होणारच। व त्यानंतर ऋषिकेश हा प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करताना आपल्याला दिसतो व जानकी त्याला अडवत असते की ऋषिकेश थांबा, थोडं थांबा। पण ऋषिकेश जानकीचं एक देखील ऐकत नाही आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करायला निघतो। पण तेवढ्यात लताबाई म्हणते, थांब ऋषिकेश। लताबाईच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून असं वाटतंय की लताबाई आता नक्कीच मोठा धमाका करणार। तुम्हाला काय वाटतं? लताबाईच्या मनाला पाझर फुटून घराचे हिस्से न होऊ देता सर्व सत्य हे रणदिवे कुटुंबांच्या समोर आणणार का? हे पाहणे खूपच महत्त्वाचे ठरणार आहे आणि अशाच जबरदस्त रिव्ह्यू साठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करणं तेवढंच महत्त्वाचं आहे।